मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीधी बात नो बकवास। आज मी इसारवाडी या ठिकाणी आलो। पैठण तालुक्यातला हा जिल्हा गाव आहे। पैठण तालुक्यातील जिल्हा छत्रपती संभाजीनगर। तर बीचे साहेबांचा प्लॉट आहे। यांनी पंजे छाटणी घेतली होती, तर ते त्याचा परिचय देतील आणि पंजे छाटणी कधी घेतली आणि त्यांना आता माझ्याकडून काय मार्गदर्शन हवे ते सांगतीलच। सर बोला। रामनाथ करुवाळ भिसे, राहणार इसरवाडी। पंजा छाटणी मेच्या शेवट घेतली होती। मेच्या शेवटी हां, इथून पुढे आता काय नियोजन ते सांगा तुम्ही। आता ज्या मित्रांनी शेवगा शेतकऱ्यांनी पंजे छाटणी घेतली असेल मे मध्ये, जून मध्ये किंवा जुलैमध्ये सुद्धा आपण पंजे छाटणी घेऊ शकतो, किंवा आता ऑगस्टमध्ये सुद्धा तुम्ही पंजे छाटणी घेऊ शकता। तर त्यांना माझा असा सल्ला असतो, जसं बीसी सरांना तेव्हा सांगितले होते मी की पंजे छाटणी घेतल्यानंतर जे फुटवे येतात मेन स्टंपपासून, तर ते फुटवे दर 2 फुटाला त्याची छाटणी व्हायला पाहिजे। 2 फुटाला छाटणी झाली की परत दुसऱ्या 2 फुटाला परत छाटणी व्हायला पाहिजे। असं दर 2-2 फुटाला छाटणी जर केली आपण पंजा छाटणीनंतर, तर त्या झाडाचा आकार डेरेदार आकार तयार होतो, अशी कॅनोपी तयार होते। आणि त्या कॅनोपीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त फांद्या भेटतात, फांद्या उपफांद्या भेटतात। आणि त्याच फांद्यांना आपल्याला फुलं लागणार आहेत आणि शेंगा लागणार आहेत। आता उदाहरणार्थ आपण हे झाड घेऊयात। यांनी इथं पंजे छाटणी घेतली आहे, अंदाजे इथं छाटणी घेतली जवळ आहे जरा आहे नाही दिसतं नाही, इथं छाटणी घेतलेली आहे या 3 ठिकाणी। आणि इथून ही फांदी आली, उदाहरणार्थ ही फांदी आली आपण समजूयात, तर याला अंदाजे 2 फुटाला इथे छाटणी व्हायला पाहिजे होती। या ठिकाणी या झाडाची छाटणी व्हायला हवी होती। इथून परत उपफांद्या तयार झाल्या असत्या, इथून परत उपफांद्या आल्या असत्या, या उपफांद्यांची परत 2 फुटाला छाटणी व्हायला पाहिजे होती। तर अशा पद्धतीने ही जर छाटणी झाली असती तर झाड अशाच्या ऐवजी असं झालं असतं, डेरेदार आकार या झाडाचा तयार झाला असता। आता पंजे छाटणी घेतल्यानंतर सुद्धा याला दुसरा प्रश्न असा येतो की पंजे छाटणी घेतल्यानंतर जे फुटवे येतात, तर एका झाडाला किती फुटवे ठेवायचे, त्याची विरळणी करावं लागते आपल्याला। तर माझ्या मते झाडाचं खोड जर असं असेल, दाखवा खोड जरा, हे झाडाचं खोड जर असं असेल, तर अशा खोडाच्या झाडाला जवळपास 12 ते 15 फुटवे आपण ठेवू शकतो। त्याच्यावर जर फुटवे असतील तर ते बारीक बारीक फुटवे जे असतील ते सगळे काढून टाकायचे। एका झाडाला 12 ते 15 फुटवे असं खोड असेल, तर याच्यापेक्षा लहान खोड असेल तर 8 ते 10 फुटवे ठेवा, बाकीचे लहान लहान फुटवे ते काढून टाका। यांनी काय होतं, जे आपण सांगतो मी आता की 2-2 फुटाला छाटणी करतो, त्यांनी उपफांदे जास्त तयार होतात। आणि मी मागच्या व्हिडिओवर किंवा कित्येक वेळा मी सांगतो, रिपीट करतोय की जास्त फांद्या म्हणजे जास्त फुलं, जास्त फुलं म्हणजे जास्त शेंगा। त्यामुळे जास्त फांदे असणं आपल्याला गरजेचं आहे। त्यासाठीच हे 2-2 फुटाची छाटणी सांगतोय मी, ती महत्त्वाची आहे। तर ज्यांनी केली नसेल, ज्यांनी पंजे छाटणी केली आहे पण अजून छाटणी केली नसेल, आता भुसे सरांची छाटणी हुकली, त्यांचा जो व्यक्ती होता कामाला, तो व्यक्ती या ठिकाणी नव्हता, त्यांचं थोडंसं दुर्लक्ष झालं आणि पाऊसही खूप चालला होता या ठिकाणी, चालू होता। त्यामुळे यांची पंजे छाटणी झाल्यानंतरची 2 फुटावर जी छाटणी करतो फुटव्याला, ती हुकली। त्याच्यामुळे काय झालंय, सर जवळ आहे, थोडं जवळ आहे, इथं त्यांची पंजे छाटणी झालेली आहे। या ठिकाणी पंजे छाटणी झालेली आहे। इथून हे 3 फुटवे आलेत, 1, 2 आणि 3, हे 3 फुटवे आलेले आहेत। या 3 फुटव्यांना इथं छाटणी व्हायला हवी होती, इथं छाटणी व्हायला हवी होती, आणि याला इथं छाटणी व्हायला हवी होती। ही छाटणी झालेली नाही। आता हे फुटवा किती उंच गेला आहे, इथपर्यंत फुटवा गेला, जवळपास हा 3 फुटाचा फुटवा झालेला आहे। तर याला काय करायचं, अजूनही वेळ गेलेली नाही आहे, तर ही जी फांदी आहे याला आपण एक अंदाजे 3 फुटावर छाटणी करूयात। 4 फुटापर्यंत गेला असेल फुटवा, 1 फूट वरून सोडायचं, इथून कटिंग करूयात त्याला। वरचं दाखवा, इथून दिसतंय ना, इथून कटिंग करूयात। मग अंदाजे वरून 1 फूट सोडायचं आणि इथून कटिंग करूयात। अजूनही वेळ गेलेली नाही सर विषयाचा। आता काय करायचं, 2 फुट नाही करायची, वरून 1 फूट कट करायचं, इथून कट करायचं। अंदाजे इथून होणार नाही, करू आपण अंदाजे इथून आपण अशी छाटणी करून घ्यायचं। एवढा भाग काढून टाकूया 1 फुटाचा अंदाजे। या फाटीचा आता ही फाट, हे बघा, ही इथून छाटणी झाली होती, दिसतंय का कॅमेऱ्यामध्ये, दिसतंय, इथून छाटणी झाली होती। हा जो फुटवा आहे एकदम इमिडिएट याचा, तर हा फुटवा खूप उंच गेलाय, जवळपास इथूनच 4 फूट गेलाय तो, 4 ते 4.5 फूट। याला काय करायचं आता, सर आपला डोकं आपण हात उंच करतो, आता मी तो उभा आहे, माझा हात उंच झालाय, इथून कटिंग करायला सांगितलेला अंदाजे, इथून कट करा, जेणेकरून काय होईल, झाड खूप उंच जाणार नाही। आणि जेव्हा आपण शेवग्याची व्यावसायिक शेती करतो आणि तेव्हा व्यावसायिक दृष्टिकोन जेव्हा आपला असतो, तेव्हा आपल्याला झाड आपल्या कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे, जास्त उंच जाऊ द्यायचं नाही, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये शेंगा तोडायला सोपं जाईल। आणि आता जे फवारणी करायला सांगेल मी तुम्हाला, ती फवारणी करायला सोपं जाईल। शिवाय आपल्या निरीक्षणामध्ये राहील झाड, की आपल्याला बुरशी पडली, काय अजून आळी पडली, पाणी खाणे आळी वगैरे पडली, आपल्या लक्षात राहील, दिसतं आपल्या डोळ्याने। उंच गेल्यामुळे आपल्याला लक्षात येणार नाहीत लवकर, आणि फवारणी करायला सोपं जाईल, झाड आपल्या कंट्रोलमध्ये राहील, शेंगा तोडायला सोपं जाईल, है ना। आणि छाटणी केल्यामुळे दुसरा फायदा काय होतो, झाडाचं खोड मजबूत होतं,
कारण आपण वर जाणारं जे अन्नद्रव्य आहे ते कट केलेलं असतं. हा. त्यामुळे काय होतं, वर जाणारं अन्नद्रव्य जर आपण कट केलं तर हे अन्नद्रव्य आलेलं व्हर्टिकल जाणारं इकडे डायव्हर्ट होतं, बगलेमधून बाहेर पडतं. हा, इथून आपल्या कळ्या चालू होतात हा, बरोबर. आणि उरलेलं अन्नद्रव्य जे असतं हं. ते खोडामध्ये असतं. तेव्हा खोड मजबूत व्हायला सुद्धा याचा फायदा होतो आणि छाटणी केल्यामुळं बगलेतून लगेच तुम्हाला कळ्यांचे तुरे बाहेर आलेले दिसतील. मकर हं. बारीक 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 हा. बारीक मणीसारखे ते मकर बाहेर आलेले दिसतील तुम्हाला. त्यामुळे छाटणी घेणं शेवग्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे. छाटणीला ना मेहनत लागते ना पैसा लागतो, फक्त काय गोष्ट आहे, वेळ महत्त्वाची आहे. ती वेळ जर तुम्ही सोडली मग फुटवे असे उंच जातात त्या फुटापर्यंत, बरोबर. आहे ना. त्यामुळं दर 2 फुटाला लक्ष ठेवायचं. पंजा छाटणी झाल्यानंतर दर 2 फुटाला फुटव्यांची छाटणी व्हायलाच पाहिजे. ते चालता फिरता आपण करू शकतो. 2 फुटाचं काम आहे, फक्त शेंडा कट करणे, मेहनतीचं काम नाही. व्हायलाच पाहिजे. तेव्हा तुमच्या झाडाची कॅनोपी तयार होईल, डेरेदार आकार तयार होईल आणि जास्त फांद्या येतील, जेणेकरून भविष्यात तुम्हाला जास्त उत्पन्न मिळणार आहे. साधा फंडा आहे, एकदम साधा आहे, एवढं सांगतो मी. चला. बाकी आता पंजा छाटणी झाल्यानंतर काय करायचं, नियोजन काय करायचं ते पण थोडक्यात सांगतो. आता पंजा छाटणी झाल्या आपल्याला काय करायचं, एक बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची फवारणी करायची. बुरशीनाशकामध्ये साप पावडर घ्या, ज्याच्यामध्ये मँकोझेपमधलं घटक म्हणजे मँकोझेप पण आहे आणि कार्बनडिझम पण आहे. M45चा घटक आणि बायोशिनचा घटक दोन्ही मिक्स आहे साप पावडरमध्ये. साप घ्या, कोणतेही ब्रँड घ्या. सापचे मी काय रेकमेंडेशन करत नाही, पण एक सगळीकडे अवेलेबल असतं म्हणून सापचं नाव घेतोय. कोणतेही ब्रँड घ्या. साप पावडर 2 ग्रॅम प्रति लिटरचं प्रमाण घ्या आणि कीटकनाशकामध्ये इमामेक्टिन वाला कुठले ब्रँड घ्या. मी प्रोक्लेम सजेस्ट करत असतो कारण त्याचा रिझल्ट चांगला आहे आणि अवेलेबल प्रत्येक ठिकाणी असतं. प्रोक्लेम नाही भेटले चालेल, फक्त त्यात घटक इमामेक्टिन बेन्झोएट हा घटक असायला हवा आहे. हा अर्धा ग्रॅम प्रति लिटर घ्यायचं, दोन्ही मिक्स करायचं आणि त्याची फवारणी करायची पंजा छाटणी झाल्यानंतर. आता पंजा छाटणी झाल्यानंतर त्याला खतं कुठले द्यायचे, विद्राव्य खतामध्ये तुम्ही 12x0 द्या, 5 किलो एकरी. 5 किलो एकरी 12x0 दिल्याने काय होईल की त्याला फुटवे खूप जोमाने येतील. एवढंच करायचं, एक फवारणी करायची आणि 12x0 द्यायचे. फवारणी तुम्ही पाऊस काळ असेल तर पाऊस थांबल्यानंतर पुन्हा 8-10 दिवसात रिपीट करू शकता, किंवा 12x0 सुद्धा तुम्ही 8 ते 10 दिवसांनी रिपीट करायचं आहे. हे 2 गोष्टी 2-2दा रिपीट करा, त्यांनी फुटवे चांगले येतील आणि संभाव्य अळीचा प्रादुर्भाव आणि बुरशीचा प्रादुर्भाव टाळला जाईल. आणि झाडाची शेंडा छाटणी करणं खूप महत्त्वाचे आहे. फुटव्यांची दर 2 फुटाला शेंडा छाटणी व्हायला पाहिजे. मी पुन्हा रिपीट करतोय कारण याच्यामुळे तुमचा फायदा होणार आहे, माझा नाही. ठीक आहे, चला. अजून काय माहिती? नाही, बस. धन्यवाद.